आजच्या लेक्चरमध्ये इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्मचा सेकंड पार्ट आपण सुरू करतो आहोत. कालच्या पार्टमध्ये आपण प्रोप्रायटरशिपची इंट्रोडक्शन, पार्टनरशिपची इंट्रोडक्शन याबाबतीत बघितलं होतं. ह्या सेशनमध्ये आपल्याला टाईप्स ऑफ पार्टनर, पार्टनरशिप डीड म्हणजे काय, पार्टनरशिप डीडचे कंटेंट्स काय काय आहेत, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932च्या प्रोव्हिजन्स काय काय आहेत आणि कॅपिटल अकाउंटच्या मेथड कुठल्या कुठल्या आहेत ते बघायचं आहे. ठीक आहे, बघूयात. त्या अगोदर आपण पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये काही कन्सेप्ट डिटेलमध्ये समजून घेत आहोत. यासाठी पार्टनरशिप ॲक्टप्रमाणे सेक्शन 4 मध्ये केलेली व्याख्या आपण बघतो आहोत. वास्तविक लक्ष द्या. पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन पर्सन्स Partnership is the relation between persons who have agreed to share profit of a business carried on by all or any one of them acting for all. याचा अर्थ काय की पार्टनरशिप ही त्या पार्टनरशिप फर्ममध्ये असलेल्या मेंबर्सचे म्हणजेच पार्टनर्सचे त्यांच्यामध्ये असलेली एक रिलेशनशिप आहे, एक नातं आहे. जे असं नातं आहे की त्या पार्टनर्स त्या नात्यामध्ये असलेल्या टर्म्स अँड कंडिशन्स ॲग्रीड करून तयार झालेल्या आहेत. खास करून त्यांनी स्थापन केलेल्या नफ्यातील नफा आणि तोटा हे दोन्हीही वाटून घेण्याचं ठरवलेलं आहे. यासाठी तो बिझनेस सर्वजण हँडल करतील किंवा सर्वांसाठी कोणीतरी किंवा काही जण हँडल करतील. म्हणजेच जे त्या बिझनेसचा कारभार बघणार आहेत ते त्या सर्व पार्टनरसाठी ॲक्ट करतील, म्हणजेच काम करतील. आता ह्या पार्टनरशिपच्या डेफिनेशनमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा ज्यातनं त्या पार्टनरशिप फर्मचे फीचर्स डिटेल होतात किंवा कळतात, सविस्तरपणे आपल्याला समजतात, ते बघूयात. काय आहे की पार्टनरशिप इज द रिलेशन बिटवीन द पर्सन्स. पार्टनरशिप ही एक रिलेशन आहे, त्यामध्ये समाविष्ट असणाऱ्या लोकांमधला. पार्टनरशिप who have agreed the terms of partnership. ते जे काही लोक आहेत त्या पार्टनरशिपचे मेंबर्स त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या बाबतचे सर्व टर्म्स अँड कंडिशन ॲग्रीड केलेले आहेत. म्हणजेच इथे या पार्टनरशिपवरती त्या टर्म्स अँड कंडिशन करायच्या आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये कुठला तरी ॲग्रीमेंट होणार आहेत. म्हणजेच काय बघा, देअर इज ए ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप. त्या नात्यामध्ये काहीतरी ॲग्रीमेंट होत आहेत. ॲग्रीमेंट होत आहेत याचा अर्थ इथे द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 लागू होत आहेत. मग इथे ह्या जो काही 1872चा भारतीय करार कायदा लागू होतो याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की भागीदारी कायदा हा भारतीय करार कायद्याचा एक घटक आहे आणि भारतीय करार कायद्याचे आपोआपच सर्व कंडिशन्स इथे लागू होतात. म्हणजेच भारतीय करार कायद्याप्रमाणे जे लोक करार करण्यास पात्र आहेत तेच भागीदारी व्यवसायामध्ये उतरू शकतात. ठीक आहे. त्यानंतर शेअर द प्रॉफिट ऑफ द बिझनेस. हे पार्टनर्स त्या व्यवसायात होणारा नफा तोटा वाटून घेण्यासाठी तयार असतात. बिझनेस इज कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनीवन. एकतर तो बिझनेस सर्व मिळून चालवतील, सर्व मिळून त्याचा कारभार बघतील, किंवा कोणाला तरी तो कारभार बघण्यासाठी त्या पार्टनर्सपैकी कोणाला तरी नेमणूक करतील. त्यामुळे आपोआपच
एव्हरी पार्टनर ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. त्या पार्टनरशिपचा प्रत्येक पार्टनर हा इतर पार्टनरच्या वतीने काम करेल. म्हणजेच तो पार्टनर त्या पार्टनरशिप फर्मचा मालक तर आहेच, पण उरलेल्या इतर पार्टनर्सच्या बरोबर साठी तो एक एजंट म्हणून काम करेल. यावरनं ज्या गोष्टी क्लिअर होतात त्या बघा. द पर्सन्स हू ॲग्रीड टू पार्टनरशिप कंडिशन अँड एंटर इन टू ॲग्रीमेंट कॉल पार्टनर्स. त्या पार्टनरशिप फर्ममध्ये उतरणारा व्यक्ती त्या पार्टनरशिपशी संबंधित सर्व टर्म्स अँड कंडिशन ॲग्रीड करतो आणि मगच त्या ॲग्रीमेंटमध्ये उतरतो, म्हणजे त्या व्यवसायाचा सभासद होतो. अशा सभासद झालेल्या व्यक्तीला पार्टनर असं म्हटलं जाईल. ओके. त्यानंतर त्या पार्टनर्सने फॉर्म केलेल्या बिझनेसला पार्टनरशिप फर्म असं म्हटलं जाईल किंवा फर्म म्हटलं जाईल. द बिझनेस फॉर्म बाय देम कॉल्ड पार्टनरशिप फर्म. ज्या वेळेला फर्म म्हटलं जाईल क्लिअर आहेत पार्टनरशिप फर्म म्हणजे त्यांचा व्यवसाय. उदाहरणार्थ ए अँड बी आर पार्टनर्स. दे फॉर्म द फर्म कॉल्ड ए बी ट्रेडर्स. ए बी ट्रेडर्स इज द फर्म. A and B, the persons are partners. Obviously, the relationship between A and B called partnership. The relationship between members of the partnership firm called partnership. Next, जसं मी अगोदरच सांगितलं की इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 हा कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872चा एक भाग आहे. अर्थातच कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872च्या सर्व कंडिशन्स इथे लागू होतात. आता आपण बघतो आहेत पार्टनरचे प्रकार, टाइप्स ऑफ पार्टनर्स. इथे मी एक गोष्ट सांगू इच्छितो की हे जे काही लेक्चर आपले मराठीतले चालू आहेत हेच लेक्चर थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला हिंदी आणि इंग्लिशमध्ये पण अवेलेबल होणार आहेत. त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या लोकांनी किंवा इतर राज्यातले लोकांनी याच्यासाठी काही घाबरून जायची आवश्यकता नाहीत की मराठी आम्हाला कळत नाही. लवकरच आम्ही तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश मिडियममध्ये पण लेक्चर अवेलेबल करून देणार आहोत. ह्या लेक्चर मागचा उद्देश फक्त HSC बोर्ड महाराष्ट्र इतकाच नसून CBSE, ICSE किंवा इतर स्टेट बोर्ड्सचा सुद्धा आहेच. त्याचबरोबर CA फाउंडेशन, CMA फाउंडेशन, CS फाउंडेशन याच्यासाठी सुद्धा ती उपयुक्त आहेत. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो आहोत. ठीक आहे. आपण बघतो आहेत टाइप्स ऑफ पार्टनर्स. म्हणजे टाइप्स ऑफ पार्टनर्स कुठले कुठले आहेत तर त्यामध्ये ॲक्टिव्ह पार्टनर. ॲक्टिव्ह पार्टनरलाच मराठीमध्ये कार्यकारी भागीदार किंवा सहभागी भागीदार असंही म्हटलं जातं. स्लीपिंग पार्टनर. स्लीपिंग पार्टनर म्हणजेच निद्रिस्त पार्टनर किंवा असा पार्टनर जो कारभारामध्ये लक्ष घालत नाही. डेफिनेशन आपल्याला बघतोच आहोत, अगोदर आपण त्याचे प्रकार बघतो आहेत. त्यानंतर आहेत नॉमिनल पार्टनर म्हणजे नामधारी पार्टनर किंवा भागीदार. मायनर पार्टनर म्हणजे अज्ञान भागीदार. याच्यावरती आपल्याला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघणारच आहोत. प्रॉफिट इन प्रॉफिट ओनली. असा भागीदार जो फक्त नफ्यातच सहभागी असतो, म्हणजे नफ्यातच फक्त सहभागी होणारा भागीदार. पार्टनर बाय इन्स्टॉलमेंट म्हणजेच अभासी भागीदार. बघूयात यांच्या डेफिनेशन आणि यांच्याबाबतची माहिती. मग ॲक्टिव्ह पार्टनर म्हणजे कोण की असा भागीदार जो सक्रियपणे त्या भागीदारीत सहभागी असतो. याला सक्रिय भागीदार म्हटलं तरी सुद्धा चालतंय. सक्रिय असतो. सक्रिय म्हणजेच काय हो की जो त्या भागीदारी संस्थेला आपलं भांडवल तर पुरवतोच, परंतु भागीदारी व्यवसायाच्या कारभारातही तो लक्ष घालतो किंवा कुठल्या तरी एका स्पेशलायझेशनची जबाबदारी स्वीकारतो. उदाहरणार्थ अकाउंट रायटिंग
सेल डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, गोडाऊन डिपार्टमेंट, मॅनेजमेंट डिपार्टमेंट वगैरे वगैरे. असा जो काही भागीदार आहे त्याला ॲक्टिव्ह पार्टनर म्हटलं जातं. मग डेफिनेशन करायची झाली तर कशी करणार? ॲक्टिव्ह पार्टनर इज अ पार्टनर हू कॉन्ट्रीब्यूट द कॅपिटल ॲज वेल ॲज ही कॉन्ट्रीब्यूट हिज टाईम फॉर मॅनेजमेंट ऑर पार्टिसिपेटेड इन टू डे टू डे मॅनेजमेंट. इट इज कॉल्ड ॲक्टिव्ह पार्टनर. मग स्लिपिंग पार्टनर म्हणजे कोण? की असा भागीदार ज्याला नफा तर हवा असतो, आपल्या वाट्याचं कॉन्ट्रीब्युशन पण तो कॅपिटलचं द्यायला तयार असतो, पण तो कारभारामध्ये लक्ष द्यायला तयार नसतो किंवा त्याच्याकडे वेळ नसतो. असा जो काही भागीदार आहे त्याला स्लिपिंग पार्टनर म्हटलं जातं. म्हणून या स्लिपिंग पार्टनरची जर व्याख्या करायची झाली तर पार्टनर हू कॉन्ट्रीब्यूट हिज कॅपिटल बट डज नॉट पार्टिसिपेटेड इन टू मॅनेजमेंट ऑफ द फर्म कॉल्ड स्लिपिंग पार्टनर. पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे तुमचा नॉमिनल पार्टनर. मग नॉमिनल पार्टनर म्हणजे कोण? की असा पार्टनर हू डज नॉट कॉन्ट्रीब्यूट एनी कॅपिटल ॲज वेल ॲज नॉट पार्टिसिपेटेड इन टू डे मॅनेजमेंट. ही लेंड्स ओनली हिज नेम, नथिंग अदर्स. अशा पार्टनरला नॉमिनल पार्टनर म्हटलं जातं. म्हणजे असा भागीदार जो भांडवलही देत नाही, कारभारामध्ये लक्षही घालत नाही, तो फक्त आणि फक्त आपलं नाव वापरण्याची मुभा देतो. अशा भागीदाराला नॉमिनल पार्टनर असं म्हटलं जातं. आता जे काही अगोदर आपण बघितलं होतं मायनर पार्टनर, मी ज्यावरती थोडासा जोर देऊन वाचलं होतं तो प्रकार आपण बघतोय. मायनर याचा अर्थ अज्ञानी भागीदार. मायनर पार्टनर म्हणजे अज्ञानी भागीदार. अज्ञान म्हणजे कोण? जसं अज्ञान व्यक्ती ज्यावेळेला आपण म्हणतो त्यावेळेला कशी ती अज्ञान आहे ते पहिले आपण कायद्याच्या भाषेत समजून घेऊ. जसं आपण म्हणतो की कुठलीही नॅचरल व्यक्ती जन्माला आली, व्यक्ती झाली, ऑब्वियसली मग ती 1 वर्षाची असो, 2 वर्षाची असो किंवा 60 वर्षांची असो, पण तिला कायदेशीर गोष्टींमध्ये सहभाग तेव्हाच घेता येतो जेव्हा ती कायदेशीर सज्ञान होते. मग कायदेशीर सज्ञान होण्यासाठी कायद्याने, मग कुठला कायदा? जसं मी अगोदर सांगितलंय भारतीय करार कायदा. ह्या कायद्यानुसार ती कायदेशीर सज्ञान होण्यासाठी वयाचे 18 वर्ष पूर्ण करावे लागतात. अशी 18 वर्ष पूर्ण केलेली म्हणजे 18 वर्षा पुढील व्यक्ती सज्ञान समजली जाते. त्या आतील वयाच्या व्यक्तीला अज्ञान समजलं जातं. म्हणजेच 18 वर्षाच्या आतील व्यक्ती जर व्यवसायात भागीदार होत असेल तर त्याला मायनर पार्टनर म्हटलं जाईल. मग अशा मायनर पार्टनरच्या बाबतीमध्ये तो पार्टनर फक्त आपल्या वाट्याचं कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट करू शकेल, मॅनेजमेंटमध्ये छोटी मोठी जबाबदारी तो स्वीकारू शकेल किंवा कदाचित त्याच्यावरती तशी जबाबदारी दिली पण जाणार नाही. असा जो काही भागीदार आहे याला अज्ञान पार्टनर म्हणजे मायनर पार्टनर म्हटलं जाईल. पण याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची कंडिशन, हा पार्टनर फक्त नफ्यात सहभागी असतो, तोट्यात सहभागी नसतो, कारण ते 18 वर्षाच्या आतील लहान मुलं आहे. जसं आपण घरामध्ये पण लहान मुलांनी जर काही चूक केली किंवा त्याच्याकडनं काही नुकसान झालं तर त्याच्यावरती आपण प्रेशर करत नाही, मात्र त्याने जर काही चांगलं काम केलं तर आपण त्याला ॲप्रिशिएट करतो. तसंच आहे, हा नॉमिनल पार्टनर फक्त नफ्यात सहभागी होईल, तोट्यात सहभागी होणार नाहीत. इव्हन त्याची लायबिलिटी सुद्धा मर्यादित राहील. पार्टनर इन प्रॉफिट ओनली, हा जो काही पार्टनर आहे या पार्टनरची डेफिनेशन करताना द पार्टनर हू कॉन्ट्रीब्यूट कॅपिटल may be participated into management but share only profit not loss. अशा पार्टनरला पार्टनर इन प्रॉफिट म्हटलं जाईल. मग मायनर पार्टनरची जर डेफिनेशन करायची झाली तर कशी करणार? द पार्टनर हू डज नॉट कंप्लीट हिज एज ऑफ 18 years. समजलं? पुढे आहेत पार्टनर बाय इस्टॉपेल. आता पार्टनर बाय इस्टॉपेल
म्हणजेच आभासी भागीदार, जो कॅपिटलही देत नाहीत, मॅनेजमेंटमध्ये भागही घेत नाहीत, मात्र तो त्या भागीदारी संस्थेचा पार्टनर असल्याचा आभास करून दाखवतो, भास दाखवतो. अशा व्यक्तीला पार्टनर बा इस्टॉपेल असं म्हटलं जाईल. ठीक आहेत. यावरून आपल्याला पार्टनरचे प्रकार, त्यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे या चार्टच्या मदतीने पण आपल्याला समजेल. पुढे आहे पार्टनरशिप डीड. डीड म्हणजेच ॲग्रीमेंट. हा जो काही पार्टनरशिप डीड आहे हा पार्टनरमधलं रिलेशनशिप डिफाईन करतो की कुठल्या कुठल्या गोष्टींवरती यांची पार्टनरशिप अवलंबून आहेत, कुठल्या गोष्टींसाठी ही पार्टनरशिप झालेली आहे, किती दिवसांसाठी झालेली आहे, हे रिलेशन तो फिक्स करतो. असा जो काय पार्टनरशिप डीड आहे हे एक जनरली रिटर्न ॲग्रीमेंट आहे. ते ओरलही असू शकतं, पण कायद्याच्या दृष्टीने जर विचार केला तर रिटर्न ॲग्रीमेंट इज द बेस्ट ऑप्शन. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये जुलै 1985 पासून पार्टनरशिपची नोंदणी सक्तीची असल्या कारणाने पार्टनरशिप डीड हा लिखितच असावा. आता हे जे काही पार्टनरशिप डीड आहेत हे रिटर्न ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनरशिप बिटवीन पार्टनर्स. रिटर्न ॲग्रीमेंट ऑफ पार्टनरशिप बिटवीन पार्टनर्स. त्या पार्टनर्समध्ये त्यांच्या भागीदारीविषयी लिखित असा करार आहेत. आणि अर्थातच अशा पार्टनरशिपचा जो काही व्यवहार चालेल किंवा जो काही कारभार चालेल तो ह्या पार्टनरशिप डीड प्रमाणे चालेल. म्हणून त्या पार्टनरशिप डीडला त्या पार्टनरशिपचं आर्टिकल म्हटलं जाईल. आर्टिकल म्हणजेच नियमावली. म्हणून ती जर नियमावली आहे तर पार्टनरशिप डीड कंटेन्स टर्म्स अँड कंडिशन्स अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द इंटरनल मॅनेजमेंट ऑफ पार्टनरशिप फॉर किंवा पार्टनरशिप. ती पार्टनरशिप कोणत्या टर्म्स आणि कंडिशनवरती आधारित आहेत, अटी आणि शर्तींवरती ते नातं जुळलेलं आहे आणि ते नातं टिकवण्यासाठी कुठले रूल्स आणि रेग्युलेशन्स फॉलो करायचे आहेत मॅनेजमेंटसाठी, हे या पार्टनरशिप डीडमध्ये सांगितलेलं आहे. अर्थातच हा पार्टनरशिप डीड पार्टनरशिप ऑफ द पार्टनर्स गव्हर्न करतो, मी त्याच्यावरती नियंत्रण ठेवतो. त्या भागीदारांमध्ये असलेल्या रिलेशनशिपमध्ये वाद होऊ नयेत म्हणून ती पार्टनरशिपवरती नियंत्रण ठेवण्याचं काम पार्टनरशिप डीड करतं. आता या पार्टनरशिप डीड जर एवढं महत्त्वाचं आहे, जर ते त्या पार्टनरशिप फर्म त्या व्यवसायाचं आर्टिकल होतं, त्याला ते गव्हर्न करतं, म्हणजे त्याच्यावरती नियंत्रण करतं, तर अशा कुठल्या कुठल्या कंडिशन्स किंवा कशा कशा बाबतच्या नोंदीचे टर्म्स अँड कंडिशन, रूल्स अँड रेग्युलेशन या पार्टनरशिप डीडमध्ये असाव्यात किंवा असतात, बघूयात. त्या पार्टनरशिप फर्मचं नाव आणि पत्ता. त्यानंतर नंबर 2, पार्टनरशिप नक्की कशाच्या बाबतीमध्ये केलेली आहेत, कुठल्या व्यवसायासाठी केली आहेत आणि तिचा कार्यकाल किती आहे, ड्युरेशन. त्या पार्टनरशिपमध्ये कोण कोण भागीदार आहेत, त्यांचे नावे आणि पत्ते काय काय आहेत, त्या भागीदारांनी व्यवसायामध्ये किती कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, व्यवसायामधने स्वतःच्या खर्चासाठी किती ड्रॉइंग ते घेऊ शकतात, त्याचं लिमिट किती आहे. त्यानंतर जर ठरवलं असेल तर त्यांनी दिलेल्या कॅपिटलवरती, त्यांनी घेतलेल्या ड्रॉइंगवरती आणि त्यांनी व्यवसायाला पुरवलेल्या लोनवरती व्याज चार्ज करायचं का. करायचं असेल तर कॅपिटलवरती किती टक्क्यांनी, ड्रॉइंगवरती किती टक्क्यांनी आणि पार्टनर्सने दिलेल्या लोनवरती किती टक्क्यांनी ते चार्ज करायचं. त्यानंतर व्यवसायाला झालेला नफा किंवा तोटा कशा प्रकारे त्या पार्टनर्सने वाटून घ्यायचा, म्हणजे त्याची हिस्सेदारी कशा प्रकारे करायची. त्यानंतर जर अस्तित्वात असलेल्या पार्टनरच्या संख्येमध्ये जर वाढ करायची झाली, म्हणजे नवीन पार्टनरला जर ॲडमिशन द्यायचं झालं तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोव्हिजन्स
सगळ्यांची संमती वगैरे वगैरे. त्यानंतर एखाद्या पार्टनर जर आपली पार्टनरशिप सोडून जायची असेल किंवा एखाद्या पार्टनरची इन्सॉल्वन्सी म्हणजे तो दिवाळखोर झाला, कर्जबाजारी झाला, तर त्याला जर पार्टनरशिपमधनं बाजूला करायचं असेल तर याच्याबाबतच्या टर्म्स अँड कंडिशन्स. आणि जर ती आपला पार्टनरशिप व्यवसाय कायमस्वरूपी बंद करायचा असेल, कायमस्वरूपी, डिझॉल्युशन ऑफ फर्म, याच्याबाबतच्या टर्म्स अँड कंडिशन्स. नवीन पार्टनर व्यवसायामध्ये येताना किंवा एखाद्या पार्टनरची रिटायरमेंट होताना किंवा आपल्या व्यवसायाचं पार्टनरशिपमधून पुढच्या व्यवसायामध्ये रूपांतरण करताना, म्हणजे पार्टनरशिप फर्ममधनं कंपनीमध्ये रूपांतरण करताना आपल्या व्यवसायाने जो काही नावलौकिक कमवला आहे त्या नावलौकिकाचं व्हॅल्युएशन कशा प्रकारे करायचं, म्हणजेच व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. त्यानंतर जे पार्टनर व्यवसायामध्ये कार्यकारी पार्टनर म्हणून काम करणार आहेत, म्हणजे ॲक्टिव्ह पार्टनर म्हणून काम करणार आहेत, त्या प्रत्येक पार्टनरमध्ये कुठल्या कुठल्या कामांची जबाबदारी विभागायची आणि अशाच इतर दुसऱ्या काही शिल्लक राहिलेल्या कंडिशन्स या पार्टनरशिप डीडमध्ये समाविष्ट केल्या जातात. आता यावरनं तुमच्या लक्षात आलं असेल की पार्टनरशिप डीडला महत्त्व का आहेत. म्हणजे तिच्या स्थापनेपासून तर तिच्या विसर्जनापर्यंत म्हणजे डिझॉल्युशनपर्यंत सर्वांची तरतूद त्यामध्ये केलेली असते. त्यानंतर पार्टनरची जबाबदारीही ठरवलेली असते कामांच्या बाबतीत. आता आपण बघतोय की भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये ज्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत त्या, आणि ह्या प्रोव्हिजन्स कधी वापरल्या जातात आणि कशा प्रकारे वापरल्या जातात. अर्थातच हा जो काही भारतीय भागीदारी कायदा आहे नावातच सांगितल्याप्रमाणे 1932 साली लागू झाला. याच्यावरती परीक्षेला ऑब्जेक्टिव्ह पण येतं. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट इज इन फोर्स सिन्स 1932. प्रोव्हिजन ऑफ द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 इज ॲप्लिकेबल व्हेन, कधी लागू होतात, जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. नंबर 1, जर पार्टनरशिप डीडचं अस्तित्वच नसेल तर, इफ देर इज नो पार्टनरशिप डीड. नंबर 2, इफ पार्टनरशिप डीड इज सायलेंट. जर पार्टनरशिप डीड काही गोष्टींच्या बाबतीमध्ये सायलेंट असेल, म्हणजे त्या पार्टनरशिप डीडमध्ये उल्लेख केलेला नसेल, म्हणजे पार्टनरशिप डीड अस्तित्वात आहेत पण त्यामध्ये त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये उल्लेख केलेला नाही, अशा वेळेला भारतीय भागीदारी कायदा 1932च्या कंडिशन्स लागू होते. ह्या कंडिशन्स किंवा ह्या प्रोव्हिजन्स कुठल्या कुठल्या आहेत त्या बघू. पहिले आहेत डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिटच्या बाबतीमध्ये. व्यवसायाचा म्हणजे पार्टनरशिप फर्मचा नफा तोटा कशा प्रकारे वाटून घ्यायचा याच्याबाबतची कंडिशन क्लिअर कट पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेलीच असली पाहिजे किंवा असतेच. मात्र जर ह्या बाबतीमध्ये पार्टनरशिप डीड सायलेंट असेल, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नसेल, तर भारतीय भागीदारी कायद्याप्रमाणे त्या भागीदारी व्यवसायामध्ये असणारी भागीदार झालेला नफा किंवा तोटा इक्वल रेशोमध्ये वाटून घेते. कधी? जर भागीदारी करार म्हणजे पार्टनरशिप डीड अस्तित्वात नसेल किंवा नफा तोटा कसा वाटून घ्यायचा आहे हे पार्टनरशिप डीडमध्ये सांगितलेलं नसेल, तर त्यावेळेला झालेला नफा तोटा ते पार्टनर इक्वली वाटून घेतील. नंबर 2, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. मुळातच हे जे काही इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहेत हे भागीदारांनी व्यवसायातनं आपल्याला नफा मिळावत यासाठी गुंतवलेलं आहेत. म्हणजेच त्यांनी इतर व्यवसाय किंवा इतर गोष्टींकडे ते पैसा वळवण्यापेक्षा आपण व्यवसायातली रिस्क घेऊन जास्तीत जास्त नफा कमवावा या दृष्टीने त्यातली रिस्क घेऊन त्यात गुंतवणूक केलेली आहे. त्यामुळे अशा भांडवलाच्या बाबतीमध्ये
ह्या पार्टनर्सला कुठल्याही प्रकारे व्याज मागण्याचा अधिकार नाही असं भागीदारी कायदा सांगतो. जर भागीदारांना जर आपल्या भांडवलावरती व्याजाची आवश्यकता असेल तर त्यांनी त्याबाबतची तरतूद आपल्या भागीदारी करारामध्ये करून ठेवली पाहिजे. म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल इज मेन्शन इन द पार्टनरशिप डीड. इफ नॉट, जर अशी कंडिशन मेन्शन नसेल तर भागीदारी कायद्याप्रमाणे त्यांना कुठल्याही प्रकारे व्याज मागण्याचा अधिकार नाही. कंडिशन नंबर 3, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. भारतीय भागीदारी कायद्यामध्ये ड्रॉइंगवरती व्याज आकारण्याची कुठलीही प्रोव्हिजन अस्तित्वात नाही. ड्रॉइंगवरती व्याज फक्त तेव्हाच आकारता येईल जर त्याबाबत पार्टनरशिप डीडमध्ये मेन्शन केलेलं असेल तरच. म्हणजे त्याबाबतची कंडिशन ही पार्टनरशिप डीडमध्ये असेल तरच. आता हे व्याज कसं आकारलं जाईल या बाबतीत जर सांगायचं झालं तर जर परीक्षेपुरता जर फक्त विचार जर केलात तर जनरली ट्रायल बॅलन्समध्ये ड्रॉइंगची अमाऊंट दिलेली असते. किती तारखेला किती ड्रॉइंग घेतली हे सांगितलेलं नसतं. अशा कंडिशनमध्ये त्या ड्रॉइंगवरती ॲव्हरेज रेटने इंटरेस्ट ॲप्लिकेबल केलं जातं. म्हणजेच काय तर वर्षभराच्या जागेवरती फक्त 6 महिन्यांचं व्याज घेतलं जातं. म्हणून असं जे काही व्याज चार्ज केलं जातं याला म्हटलं जातं ॲव्हरेज. म्हणून ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये जर डेट दिलेली नसेल तर असं व्याज हे 6 महिन्यांसाठी म्हणजेच हाफ इयरसाठी ॲप्लाय केलं जातं. जसं आपण हे ॲव्हरेज म्हणजे जर आपल्याला ड्रॉइंगची तारीख दिलेली नसेल तर व्याज कशा प्रकारे चार्ज करायचं हे बघितलं. आता याच्याबाबतच्या आपण आणखी कंडिशन बघतो आहे की जर पार्टनर्सने आपली ड्रॉइंगची लिमिट किंवा आपली ड्रॉइंगची अमाऊंट महिन्याच्या 1 तारखेला घ्यायची ठरवली असेल तर, म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला घ्यायची ठरवली असेल तर अशा ड्रॉइंगवरती किती महिन्यांचे व्याज चार्ज करायचे. आपण इतक्यात बघितलंच की आपण व्याज ॲव्हरेज रेटनी मंथली बेसिसवरती बघतो. आपण टॅक्सच्या रेटला हात लावलेला नाही. टॅक्सचा रेट तितकाच राहील, फक्त पिरियड आपला ॲव्हरेज केला आहे. मग तसंच पार्टनरने जर महिन्याच्या 1 तारखेला जर ड्रॉइंग घेतलेली असेल तर त्याच्यावरती किती महिन्यांचं व्याज चार्ज करायचं वर्षभराच्या ड्रॉइंगवरती. नंबर 2, जर पार्टनरने महिन्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 30 तारखेला जर ड्रॉइंग घेतलेली असेल तर वर्षभरामध्ये घेतलेल्या ड्रॉइंगवरती किती महिन्यांचं व्याज चार्ज करायचं. नंबर 3, जर पार्टनरने महिन्याच्या मिडलला म्हणजे 15 तारखेला जर ड्रॉइंग घेतलेली असेल तर अशा वेळी ड्रॉइंगवरती व्याज वर्षाच्या ड्रॉइंगवरती व्याज किती महिन्यांचं चार्ज करायचं. प्रश्न कळाले. आपण चौथी कंडिशन इथे बघितलेली आहेच. ठीक आहे. आता आपण पुढे बघतोय. हे 3 प्रश्न खास करून तुम्हाला विचार करण्यासाठी दिलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत त्यावेळेला मी त्यांचं एक्सप्लेनेशन करणार आहेच. परंतु आपण असं आजपासून समजायला हरकत नाही की आपली प्रॅक्टिकल पण सुरू झालेलं आहे. कारण जर सर्वच जर रेडीमेड जर आपल्यासमोर जर प्रेझेंट होत असेल तर आपण फक्त ऐकण्याचेच काम करू, शोधण्याचं काम होणार नाही. मग जितकं काम आम्ही करतो आहोत थोडंसं काम आपणही करावं ही अपेक्षा राहील. चौथी कंडिशन, पार्टनर्सने जर आपल्या पार्टनरशिप फर्मला लोन दिलेलं असेल किंवा ॲडव्हान्स दिलेला असेल तर अशा लोन्स किंवा ॲडव्हान्सवरती व्याजाचा रेट काय राहील किंवा चार्ज करता येईल काय. जर अशा भागीदारांनी आपल्या भागीदारी संस्थेला काही ॲडव्हान्स किंवा लोन दिलेलं असेल तर भारतीय भागीदारी कायदा 1932 नुसार त्यावरती व्याज मागता येईल. पण कायद्याप्रमाणे हा व्याजाचा रेट 6% जास्त राहणार नाही. म्हणजे 6% त्याला व्याज घेता येईल पर ॲनम. जर पार्टनर्सला याच्यापेक्षा जास्त टक्क्यांनी व्याजाची अपेक्षा असेल तर याच्याबाबतची तरतूद म्हणजे प्रोव्हिजन त्यांनी भागीदारी करारामध्ये करावी, म्हणजे पार्टनरशिप डीडमध्ये केलेली
असावी. पाचवा जो काही प्रकार आहे तो आहे पार्टनर्सला दिल्या जाणाऱ्या सॅलरी आणि कमिशनच्या बाबतीमध्ये. आता मुळातच हे जे काही भागीदार आहेत भागीदारीमध्ये नफा कमवणे ह्या उद्देशाने आलेले आहेत, म्हणजे नफा मिळवायचा म्हणजे काहीतरी फायदा करून घ्यायच्या उद्देशाने आलेले आहेत. ते मुळातच स्वतःसाठीच काम करण्यासाठी आलेले आहेत. मग आपण जर स्वतःसाठी काम करत असू तर त्यावरती सॅलरी मागता येते काय, किंवा स्वतःसाठी केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये काही कमिशनची मागणी करू शकतो काय? या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. म्हणून जर हे नैतिकतेने आपण नाही म्हणतोय तर भारतीय भागीदारी कायदा 1932 याला मान्यता कसा देईल? भारतीय भागीदारी कायद्यानुसार सुद्धा कुठल्याही पार्टनरला सॅलरी किंवा कमिशन अलाउड नाही किंवा मागता येणार नाही. मात्र जर याच्याबाबतची प्रोव्हिजन जर भागीदारी करारामध्ये जर असेल तर मग मात्र सॅलरी आणि कमिशन भागीदारांना देता येईल. इथे एक प्रश्न आहे, कोणत्या भागीदारांना सॅलरी किंवा कमिशन मागता येईल? ॲक्टिव्ह पार्टनर, स्लीपिंग पार्टनर, नॉमिनल पार्टनर और मायनर पार्टनर. 4 ऑप्शन. ओके. आणि का हेही तितकंच महत्त्वाचं आहे. पुढे बघूयात आपण. 6 नंबरची कंडिशन, ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. नवीन व्यक्तीला, जसं आपल्या घरामध्ये एखादा नवीन सभासद जर आपल्याला ॲड करून घ्यायचा असेल तर कुटुंबातल्या सगळ्या लोकांची संमती आपण घेतो आणि मगच तो नवीन मेंबर आपण आपल्या कुटुंबामध्ये समाविष्ट करतो. कारण नवीन कुटुंबामध्ये येणाऱ्या नवीन मेंबर्समुळे काही अडचणी किंवा वाद उद्भवायला नकोत. त्याचबरोबर प्रत्येकाला काही ना काही सॅक्रिफाईस करावंच लागतं. तसंच भागीदारीमध्ये सुद्धा जर एखादा नवीन भागीदार जर घ्यायचा असेल तर उरलेल्या भागीदारांना आपल्या नफ्याच्या प्रमाणामध्ये काही ना काही सॅक्रिफाईस करावं लागेल. उदाहरण बघूयात. सपोज ए आणि बी हे 2 पार्टनर आहेत. नफा तोटा सारखा सारखा वाटून घेतात. जर 100 रुपये नफा झाला तर सारखा सारखा 50-50 रुपये ते वाटून घेते. मात्र जर मी जर त्या दोघांच्या भागीदारीमध्ये जर समाविष्ट तिसरा व्यक्ती जर झालो तर ते 100 रुपये त्यांना 50-50 मध्ये वाटून घेता येतील का? नाही. 33.33, 33.33 आणि 33.33 या प्रकारे ते वाटावे लागते. अर्थातच त्यांना जिथे 50 रुपये भेटणार होते तिथे 33 रुपये त्यांना भेटणार आहेत. म्हणजे त्यांना 17 रुपयांचं सॅक्रिफाईस प्रत्येकाला करावं लागलं. तेवढ्याचं त्यांना नुकसान सहन करावं लागलं. कोणासाठी? माझ्यासाठी, नवीन व्यक्तीसाठी. म्हणून असा नवीन व्यक्ती भागीदारीमध्ये किंवा त्यांना मिळणाऱ्या नफ्या तोट्यामध्ये सहभागी करून घ्यायचा आहे, म्हणून त्यांना काहीतरी सॅक्रिफाईस करायचं आहे. म्हणून याच्यासाठी सर्व भागीदारांची संमती असणं म्हणजे कन्सेंट असणं गरजेचं असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, मेथड ऑफ कॅपिटल अकाउंट. तसं वास्तविक बघाल तर भारतीय भागीदारी कायदा 1932 मध्ये कुठली कॅपिटलची मेथड भागीदारी संस्थेने ॲडॉप्ट करावी अशी कुठलीही प्रोव्हिजन नाही. मात्र जर भारतीय भागीदारी कायदा तुमचा पार्टनरशिप डीड जर सायलेंट असेल तर कायद्यात तर कुठलीच प्रोव्हिजन नाही आहेत. पण जर तुमच्याला कुठली मेथड जर पर्टिक्युलरली वापरायची असेल तर त्याचा उल्लेख तुमच्या पार्टनरशिप डीडमध्ये असावा. मात्र जर पार्टनरशिप डीड जर सायलेंट असेल तर कॅपिटल अकाउंटची कुठली मेथड वापरावीत हा मी प्रश्न विचारला आहे. मी आत्तापर्यंत 3 प्रश्न विचारलेत. ठीक आहेत. एक ड्रॉइंगच्या व्याजाच्या बाबतीमध्ये 3 कंडिशनमध्ये विचारला. दुसरा तुमचा सॅलरी अँड कमिशनच्या बाबतीत विचारला आणि तिसरा इथे ह्या कॅपिटल मेथडच्या बाबतीत बघितला आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं काही इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्या निदर्शनास आणून देतो. कॅपिटलवरती व्याज असू द्या, त्यानंतर तुमचं लोनवरचं व्याज असू द्या किंवा पार्टनरला दिली जाणारी सॅलरी किंवा कमिशन असू द्या, जर पार्टनरशिप फर्मला नफा झाला तरच वाटता येईल. लॉसमधनं ह्या गोष्टी वाटता येणार नाही. म्हणजेच इथे नफ्याची वाटप झाली. अशी जी काही नफ्याची वाटप पार्टनर्समध्येच विविध घटकांमधनं केली जातं त्याला टिंबटिंब असे म्हणतात. हा पुढचा प्रश्न. काय म्हटलं जाईल याला?
आता आपल्याकडे कॅपिटलच्या मेथड आपण बघतोय. या मेथड आहेत 2. याची जी काही विस्तृत माहिती आहे ती आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग या 2 मेथड कोणत्या, तर याची फक्त जस्ट आपण वर माहिती घेतोय. पहिली आहे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड आणि दुसरी आहे फिक्स कॅपिटल मेथड. जसं मी अगोदर प्रश्न विचारला होता की कोणती कॅपिटलची मेथड जर पार्टनरशिप डीडमध्ये जर उल्लेख नसेल तर वापरावी लागेल, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड की फिक्स कॅपिटल मेथड. ओके, मग आता आपण बघितलं आहे कॅपिटल मेथडचे 2 प्रकार. फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये तुमचा कॅपिटलचा बॅलन्स फ्लक्च्युएट होत राहतो, वाढतो घटतो. जर जास्त ड्रॉईंग झाली तर मे बी त्याचा रिव्हर्स परिणाम पण होईल, म्हणजे मायनसमध्ये कॅपिटल जाईल. फिक्स कॅपिटलमध्ये मात्र तसं होत नाही. कॅपिटल तुमचं फिक्स असतं, मग तुमच्या पार्टनरशी संबंधित इतर जे काही व्यवहार आहेत कॅपिटल सोडून ते दुसऱ्या अकाउंटवरती मेंटेन केले जातात आणि त्याला करंट अकाउंट असं म्हटलं जातं. म्हणून फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथडमध्ये फक्त एकच कॅपिटल अकाउंट मेंटेन केलं जातं पार्टनरसाठी. मात्र फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंट मेंटेन केलंच जातं, पण त्यासोबत पार्टनरशी रिलेटेड इतर व्यवहार नोंदवण्यासाठी पार्टनर्सचं करंट अकाउंट मेंटेन केलं जातं. म्हणून फिक्स कॅपिटल मेथडमध्ये 2 अकाउंट मेंटेन केले जातात, फ्लक्च्युएटिंग कॅपिटलमध्ये एकच अकाउंट मेंटेन केले जातात. मी हा तुम्हाला क्ल्यू देतोय तुमच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघणार आहोत. ह्या ज्या काही 2 कॅपिटल मेथड बघितल्या आहेत यांच्याबाबतची डिटेल इन्फॉर्मेशन, त्यानंतर कॅपिटल आणि ड्रॉईंगवरती व्याज कसं कॅल्क्युलेट केलं जातं आणि त्यांची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी होते, त्यानंतर पार्टनरचं लोन कसं कॅल्क्युलेट केलं जातं त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी होते, सेम ॲज टू सॅलरी आणि कमिशनचं कॅल्क्युलेशन कसं होतं आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी होते, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं आणि त्याची अकाउंटिंग ट्रीटमेंट कशी होते आणि यालाच काय म्हटलं जातं. ठीक आहे, थँक्यू. आमचा टेलिग्राम ग्रुपही आहेत, शक्य झाल्यास त्याचे तुम्ही मेंबर्स व्हा, म्हणजे तुम्हाला आणखी PDF नोट्स, आणखी इतर माहिती, इतर विषयांची माहिती हे सगळं काही तुम्हाला अवेलेबल होईल. थँक्यू.